अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात खामगावात भव्य निषेध मोर्चा. शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी. अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या शासनाच्या हालचालींविरोधात तीव्र संताप व्यक्त करत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने खामगाव येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पोलीस स्टेशन मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलकांनी शासनाच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवत हा निर्णय अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पाडणारा असल्याचा आरोप केला. बदर समितीच्या माध्यमातून आरक्षणाचे उपवर्गीकरण करून घटनात्मकदृष्ट्या एक संघ असलेल्या समाजात विभागणी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षणाचे वर्गीकरण झाल्यास अनुसूचित जातीतील 59 जातींमध्ये मतभेद व अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समानता आणि वंचित घटकांच्या प्रगतीसाठी मिळवून दिलेले घटनात्मक आरक्षण हे समाजाच्या उन्नतीचे प्रभावी साधन असून त्याचे कोणतेही उपवर्गीकरण सामाजिक न्यायाच्या मूलभूत तत्वांना बाधा पोहोचवणारे असल्याचे आंदोलकांनी सांगितले. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून संपूर्ण समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. मोर्चामध्ये अनुसूचित जाती समाजातील विविध घटकांसह युवक, महिला, विद्यार्थी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर शासनाला सादर करण्यासाठी निवेदन प्रशासनाकडे देण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये तसेच संबंधित समितीच्या अहवालास मंजुरी देऊ नये अशी प्रमुख मागणी करण्यात आली. या निषेध मोर्चाला आरक्षणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.